नमस्ते मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? तुमचं स्वागत आहे समीक्षा रेसिपीमध्ये. चला आज आपण पास्ता व्हाईट सॉस पास्ता कसं बनवायचं ते पाहू. अगदी सुंदर, छान आणि खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये हा पास्ता बनतो. त्याच्यासाठी लागणारं साहित्य 2 चम्मच मी अमूल बटर घेतलं आहे. जेवढं आपण अमूल बटर घेतो तेवढेच क्वांटिटीनं मैदा घ्यायचा. अमूल बटर तर पूर्णपणे मेल्ट झालं की त्याच्यामध्ये 2 चम्मच मैदा घालायचा. मैदा पूर्ण एकजीव होईपर्यंत तो कढाईमध्ये ढवळून घ्यायचा. पूर्ण त्याचा कच्चापण जाईल इतपत ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडासा असा अमूल बटरचा वास येईल असं ज्यावेळेस आपल्याला जाणवेल त्या क्षणापासून दूध हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्यापैकी मिक्स होऊन गेलेलं आहे, एकजीव झालेला आहे. आता मी 2 चम्मच अमूल बटरसाठी 2 चम्मच जसं मैदा घेतलेला आहे त्यानुसार मी अर्धा लिटर दुधामध्ये मी हा पूर्ण व्हाईट सॉस पास्ता बनवलेला आहे. दूध ज्याही वेळा आपण घालतो त्यावेळेस ते हळूहळू थोडं करूनच म्हणजे टाकायचं, जेणेकरून त्या मैद्यामध्ये गुठळ्या नाही याव्या आणि त्या पूर्णपणे एकजीव होऊन ते दूध एकत्र होऊन त्यामध्ये लम्स पडू नये. मिक्स करत असताना मी चिली फ्लेक्स, ऑरेगानो ही एक चम्मच चिली फ्लेक्स आणि 1 चम्मच ऑरेगानो टाकलेला आहे. मीठ थोडंसं आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कारण ऑरेगानोमध्ये थोडंसं मीठ असतंच. त्या अंदाजे तुम्ही मीठ टाकण्याचा प्रयत्न करा. उरलेलं शिल्लक दूधसुद्धा मी त्यात घातलेलं आहे. आता ते चांगल्या पद्धतीने ढवळून त्याला थोडीशी उकळी येईपर्यंत ते एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या. मी हा फक्त प्लेन व्हाईट सॉस पास्ता बनवलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्याही घालू शकता. ज्यावेळेस तुम्ही मैदा आणि अमूल बटर एकत्र करता त्या क्षणाला दुसऱ्या साईडला पॅन ठेवून तिथं तुम्ही थोडेसे कॉर्नफ्लेक्स, थोडेसे सिमला मिर्च, आणखीन भाज्या तुमच्या ज्या आवडीच्या असेल त्या थोड्याशा बटरमध्ये त्या नॉर्मल अशा तळून घ्यायच्या, म्हणजे असं थोडंसं शॅलो फ्राय करायच्या. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हाईट सॉस पास्ता करताना मैदा दूध वगैरे घातल्यानंतरनं ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस तुम्ही त्या भाज्या टाकायच्या आणि मग व्हाईट सॉस पास्ता टाकायचा. आता बघा, उकळी आल्यानंतरनं मी मॅक्रोनी ही ऑलरेडी गरम पाण्यामध्ये उकळून ती नॉर्मल अशी अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे. ती बाजूला शिजवूनच ठेवली होती मी ऑलरेडी. जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ते तुम्ही त्यात टाकू नका. ज्यावेळेस उकळी आली दुधाला छान अशी की तुम्ही तो पास्ता त्यात मिक्स करून आणखीन शेवटच्या क्षणाला ऑरेगानो, चिली फ्लेक्स आणि आणखीन थोडंसं हवं असेल तुम्हाला तर तुम्ही चीजही टाकू शकता. अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट हा व्हाईट सॉस पास्ता लागतो. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.